हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू प्रारोही व्लॉग्स. आज आहे एक स्पेशल इव्हेंट, ज्या इव्हेंटमध्ये आम्ही सगळे खूप एन्जॉय करणार आहोत आणि तुम्ही सुद्धा बघा काय काय आहे त्या इव्हेंटमध्ये आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. आणि काय आहे ती इव्हेंट ती बघण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या इव्हेंटसाठी अण्णा आणि आहो अशा प्रकारे तयार झालेले आहेत. अँड टुडेज इव्हेंट इज प्रांजलीज बर्थडे अँड हिअर इज आवर बर्थडे गर्ल. आता दीदीच्या बर्थडेला आलेत ना तुम्ही, मग आता एक गेम खेळायचा आवाज पण याला खेळायचा. चला मग सांगा. हँड्स अप, हेड, शोल्डर्स, हँड्स, हेड, प्लेट. कोण जिंकला आपल्या प्लेटवर करा. बॉयजची टीम जिंकलेली. बॉयजसाठी ही सगळी आमच्या कॉलनीतलीच मुलं आहेत आणि खरं सांगायचं तर प्रांजली दीदी ही सगळ्यांचीच फेवरेट आहे. आम्ही तर बर्थडे बाहेरच साजरा करणार होतो, पण या छोट्या छोट्यांच्या प्रेमळ आग्रहामुळेच आम्ही हे सगळं सेलिब्रेशन घरात केलेलं आहे. या छोट्यांचा आग्रह होता की छोटे छोटे गेम्स पण घ्यावेत, म्हणून हा छोटासा पासिंग द पास गेम सुद्धा आम्ही इथं खेळत होतो. मुलांची मस्ती, हसणं आणि एक्साइटमेंट हे पाहून सगळेजण एन्जॉय करत होते हे समजूनच आलं होतं आम्हाला. मी आणि वहिनी मिळून डिशेस रेडी करत होतो. गरमागरम पावभाजी, रसदार अशी इमारती आणि स्पेशल बर्थडे केक. घरगुती प्रेम आणि चव याला काहीच तोड नाही. डिशेस रेडी करतानाच गप्पा आणि मस्ती पण सुरू होती. प्रत्येक प्लेट सुंदर दिसावी यासाठी खास काळजी घेतली आणि सगळ्यांसाठी सगळं परफेक्ट असावं म्हणून मनापासून तयारी पण केली. जेवणाचा खरा आनंद तेव्हा येतो जेव्हा सगळे एकत्र बसून खातात. हसणं, मस्ती आणि प्रेमाने भरलेले हे क्षण नक्कीच सेलिब्रेशनच्या वेळीच येत असतात. आणि वहिनीसोबतचे हे छोटे छोटे मोमेंट्स हेच तर खरं हॅपीनेस आहे. हेच या बर्थडे मधून आम्हाला दिसून आलं. हे आहेत सर्व प्रांजलीला मिळालेले वेगवेगळे गिफ्ट्स. घरचा बर्थडे तर सेलिब्रेट झाला, पण मुलांना आवडतं ते म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जायला, म्हणून आता आम्ही चाललेलो आहोत रेस्टॉरंटमध्ये. रेस्टॉरंट खूपच सुंदर होतं. आजूबाजूला शांत वातावरण आणि मस्त लाइटिंग. प्रत्येक कोपरा फोटोसाठी परफेक्ट होता आणि फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायला एकदम बेस्ट प्लेस वाटलं. बॅम्बू हटचा वाईब तर एकदम नेचर फील देणारा असाच आहे. नैसर्गिक डिझाईनमुळे खूपच वेगळा एक्सपिरियन्स मिळाला. बसलो की एकदम रिलॅक्स वाटत होतं. शहराच्या गडबडीतून दूर आल्यासारखा फील येत होता आणि त्या शांततेत फॅमिलीसोबतचे मोमेंट्स अजूनच स्पेशल वाटले. या खास दिवशी अजून एक सरप्राईज मिळालं. नीता शिलीमकर, दीक्षा पवार आणि कार्तिक दीक्षित यांनी प्रांजलीला बर्थडे विश केलं. MTV स्प्लिट विलामधून फेम मिळवलेली दीक्षा पवार, नीता शिलीमकर ज्यांचे व्लॉग्स आणि रील्स आपण आवर्जून बघतो आणि कार्तिक दीक्षित जो एक लोकप्रिय रील स्टार आहे, त्यांच्याकडून आलेलं हे विश आमच्यासाठी खूप मोठं मोमेंट होतं. कारण ज्यांना आपण रोज स्क्रीनवर बघतो त्यांच्याकडून आलेलं हे प्रेम खूपच स्पेशल वाटलं. आज आपका कल मेरा. आणि आदल्या रात्री अजून एक सुंदर सरप्राईज मिळालं. प्रांजलीच्या फ्रेंड्सने फटाके फोडून तिचा दिवस अजूनच खास केला. खरंच असे मोमेंट्स आयुष्यभर लक्षात राहतात. आणि अशा प्रकारे आज आम्ही आमच्या मुलीचा बर्थडे खूप आनंदात साजरा केला. खरंच आयुष्यात अशी मुलगी असणं म्हणजे खूप मोठं भाग्य असतं, जी फक्त मुलगी नसते तर आईची मैत्रीण असते, साथ देणारी असते आणि माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये माझी एडिटर, माझी सपोर्टर आणि कधी कधी माझी टीचर सुद्धा, माझं न बोलताही समजून घेणारी, घरातल्या प्रत्येकाला हसवत ठेवणारी अशी आमची प्रांजली. तू नेहमी अशीच आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा. आणि तुम्हाला पण हा फॅमिली व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा